हॅलो फ्रेंड्स, खूप सुंदर छान असं एक पार्सल मागवलेलं होतं मीशोवरून. तर ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग ओपन करून तर मी बघितलं होतं बरं का खरंच अगोदर. कारण की मला बघायचं होतं चांगलं आहे का नाही. जर चांगलं असेल तर ठेवायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं, आणि नसेल तर मग रिटर्न करायचं होतं त्यासाठी. आणि कॉटनची साडी घातली. आज लाईव्ह होणार आहे फायनली आपला. मस्त छान असं पार्सल आहे बघा. छान आहे, तुम्हाला पण आवडेल. मला तर आवडलंच आहे, पण तुम्हाला पण आवडेल. खूप सुंदर आणि छान असं गळ्यातलं मागवलेलं आहे. आणि स्वस्त पण खूप मिळालेलं आहे. खूप छान अशा रेटमध्ये पण भेटलेलं आहे. अगदी छान आहे, मस्त आहे. मी घातलं नाही आहे कारण की आता मला लाईव्हच घ्यायची आहे. तर बोललं हेच घालूयात आणि लाईव्ह घेऊयात. तर अगोदर तुमच्यासोबत शेअर करूयात आणि मग लाईव्ह घेऊयात म्हणून मग घातलेलं नाही आहे. आता तुम्हाला दाखवते आणि मग घालते. हे बघा, वाव, सुंदर सुरेख मस्त असं हे गळ्यातलं आहे बघा. एकदम छान वाला 3 लेअरमध्ये. हे बोरमाळासारखं असतंय ना, बोरमाळ असते बघा त्या टाईपमध्ये हे 3 लेअरमध्ये जाते. आणि ह्याची चेन जी आहे, ही साखळी जी आहे, ही पण काळ्या मण्यांमध्ये खूप सुंदर आणि छान आलेली आहे. आणि मस्त असं हे गळ्यातलं आलेलं आहे. छान आहे, मला खरंच खूप आवडलं. म्हणलं असं ट्रेडिशनल लुक वगैरे कधी करायचं असेल तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ना, म्हणून म्हणलं चला घेऊयात. तर म्हटलं चला आज घेतलंच आहे तर तुमच्यासोबत शेअर करूयात, तुम्हाला दाखवूयात आणि लाईव्हला वेअरही करूयात. वाव, हे बघा सुंदर आहे की नाही. एकदम छान असं 3 लेअरमध्ये एकदम मस्त दिसतंय. कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा, आवडलं असेल तर. आणि खूप स्वस्त आणि मस्त मिळाले. मला वाटतं 150च्या आतमध्ये मिळालेलं आहे. आणि छान वाटते की नाही, एकदम मस्त असं. चला. आणि आज ना मस्त असा एकदम छान गरमागरम वडापाव खायची इच्छा झालेली. मग म्हणतात चला बटाट्याची मस्त अशी भाजी करून घेतली पिवळी. आलं, लसूण, थोडंसं जिरं, कोथिंबीर मस्त अशी चिरून टाकली. आलं लसूण आणि वाटून टाकलेलं ते हिरवी मिरची वगैरे. आणि मस्त वडे पाडून घेतले. थोडेसे धने जे आहेत ना ते आबडधोबड कुटून टाकले होते. भरपूर अशी हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकली. मस्त असं भाजी थोड्याशा तेलात परतून घेतली हळद मीठ टाकून. आणि मस्त गुलगरगरीत वडे केले. नंतर मग बेसनचं बॅटर केलं आणि म्हटलं चला तळून घेऊयात. आणि असे मस्त गरमागरम वडे घरचे खायला खरंच छान वाटतात बरं का. तुम्ही म्हणत असताल ही प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते घरचं खायला छान वाटतं, घरचं का. तर खरंच मला सगळं घरचंच खायला आवडतं जास्त करून. कारण की छान वाटतं ना, गरम गरम मस्त आपल्या आपल्या हाताने केलेलं असं आवडतं घरचं. शक्यतो बाहेरचं नाही आवडत जास्त खायला. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की छान असं घरचं. वडे बघा काय मस्त झालेत एकदम छान. असं वडा बघून असं वाटतं एक वडापावची गाडी टाकावी का. तर असा होता वडापाव. कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींना, आवडला का?